जीव घेतला असता. आई काय बोलतेस तू? हे जे खरं आहे ना तेच बोलतीये. ही पोरगी सगळ्यांचा जीव घेऊनच शांत बसणार आहे. सतत पुढे पुढे जे करायचं असतं ना हिला. आई पास, तू समजतेस तसं काही झालेलं नाहीये. तू हिचीच बाजू घेणार रे इंद्रा. सांग ना मला, या राणीला त्या मशीन मध्ये काम करायला जायची काय गरज होती? ही जर शहाणपणा करत पुढे पुढे गेली नसती ना तर आज त्या कामगाराला काही झालं नसतं. पण नाही, जिथे तिथे मोठेपणा मिरवायचा असतो ना हिला. मला सगळ्यातलं सगळं कसं कळतं हे दाखवायचं असतं आणि तेच सगळ्यांच्या अंगाशी येतं. पण हिला त्याचं काहीच वाटत नाही. त्या रतनला हेल्प करायला म्हणून पुढे गेली होती का? त्या कामगाराला त्याची त्याची अक्कल नव्हती जी स्वतःची अक्कल पाजळायला गेली. तो कामगारही ना हिच्यासारखाच अक्कल शून्य म्हणायचा. त्याला तरी काय गरज होती रे त्या मशीन मध्ये डायरेक्ट हात घालायला जायची? तसे ना फॅक्टरीतल्या त्या कामगारांकडे बघूनच कळतं मशीनच्या बाजूला सुद्धा उभं राहायची त्यांची लायकी नाही. म्हणून सांगते तुला, जास्त ना डोक्यावर बसवून ठेवू नकोस, नाही तर तुझ्या आबांसारखा तूही त्या घाणीत जाऊन बसायला लागशील. मालती, भान ठेवून बोला. बरोबर तेच बोलते मी. तुम्हालाही हजारदा सांगून झालो पण तुम्ही ऐकलं नाहीत माझं. बघावं तेव्हा त्या दीड दमडीच्या कामगारांची बाजू घेत आलात. त्यांच्या खांद्याला खांदा लावून बसलात, त्यांची धुळी धुवत बसलात आणि नंतर काय तर त्यांच्यातलीच ही एक गण आपल्या घरात घेऊन आलात. खरं तर ना हिची स्वतःला कामगार म्हणून घ्यायची सुद्धा लायकी नाहीये. आणि त्यात काय ह्यानी तिला पीए बनवून ठेवलंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त साहेबाचे कपडे घालून कोणी साहेब बनत नाही. साहेब बनायचं असेल ना तर तेवढी अक्कल आणि पात्रता दोन्ही लागतं. आणि तुझी तर काय आमच्या पायातली चप्पल व्हायची पण पात्रता नाहीये. मालती, तुम्हाला राणीची पात्रता इंद्रापेक्षा जास्त कळायला लागले का? त्यानं तिला पीए केलंय कारण त्याला माहिती ती किती हुशार आहे ते. तुम्ही घरी असता तुम्हाला काय माहिती हो राणी ऑफिसमध्ये जाऊन काय करते ते? शीतावरून भाताची परीक्षा करता येते मला. हिच्यात हुशारी नाहीये, आहे ती फक्त लाचारी आहे. लाचारी. आयुष्यभर ना लाचार म्हणूनच जगेल ही. माझ्या इंद्राच्या डोळ्यावर काय तिने धूळ फेक केलीये म्हणून त्याला तिच्यात हुशारी दिसतीये. नाही, तुम्ही हिच्या हुशारीचे एवढे गोडवे गाता ना, सांगा ना मला कुठला पीए असा डायरेक्ट मशीन मध्ये हात घालायला जातो? त्यात तो एक मूर्ख कामगार. त्यांनी आपल्या मागचे व्याप वाढवायचं ठरवलं होतं, आपल्या नावाला बट्टा लावायचा ठरवलं होतं, म्हणून तर गेला ना मशीनकडे. इंद्रा, अरे आता तरी ऐक माझं. अरे त्या वस्तीतले कामगार म्हणजेच दलदल दलदल. आणि त्या दलदलीत आणखी फसत जाण्यापेक्षा त्या घाणीला आपल्या फॅक्टरीतून दूर ठेव. अजिबात जवळ येऊ देऊ नको. मालती मॅडम बास. अहो, तुम्हाला मला जे काय बोलायचं ना ते तुम्ही बोला, पण कामगारांना घाण म्हणू नका. म्हणणार, एकदा नाही हजारदा म्हणणार. आणि मी जरी घाणीला घाण म्हणले नाही तरी ती जाणवतेच ना, डोळ्यांना दिसतेच ना, जशी तू आणि तुझे ते घाणेरडे आई बाप. मॅडम, मी तुम्हाला परत एकदा सांगते, तुम्ही माझ्या घरच्यांसाठी आणि कामगारांसाठी असे शब्द वापरू नका. तुम्ही त्यांचा अपमान करू नका, मी विनंती करते तुम्हाला. खड्ड्यात गेली तुझी विनंती. तुझ्या त्या गलिच्छ कामगारांचं आणि तुझ्या आई बापाचं कौतुक मला सांगायचं नाही. झालं मालती मॅडम, आता अति झालंय बर का. तुम्हाला काय माहिती हो माझ्या घरच्यांबद्दल किंवा कामगारांबद्दल? हो, जर कामगार नसतील ना तर
तुमचं पान सुद्धा हलणार नाही. माझ्या बरोबर या घराच्या बाहेर चला.